मला सांगा, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा झालेली आहे अजित पवार गटाची, आणि यामध्ये माझा हात रिकामी आहे, मला काहीतरी काम द्या, अशा प्रकारची मागणी धनंजय मुंडे यांनी केलेली आहे प्रदेशाध्यक्षांकडे. कुणी केली? धनंजय मुंडे. मग रोजगार आम्ही कामावर जाईन म्हणून बराचशी कांदायला हात रिकामा आहे. ती का मा प्रश्न आहे का काय? ती त्यांचं ते राजकीय प्रश्न आहे, ते आपलं काही करोत काय, आपल्याला काय त्याची देणं घेणं नाही ना. मराठ्याच्या वाटं जायचं नाही फक्त, पुन्हा आमच्या नादी लागायचं काम करायचं नाही. ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. नसता अजितदादाला सुद्धा अडचण उभा करणार. मग मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा, अजितदादाचा कार्यक्रम झाला, चुकलं तर कान धरतो पण रिकामं ठेवू नका, असंही ते प्रदेशाध्यक्ष. ते त्यांचा विषय. इथं मराठ्याला जर त्रास झाला तर अजितदादाचा खेळ संपला. बरं. त्यानंतर छगन भुजबळ यांनी या धनंजय मुंडे यांच्या मागणीवर असं म्हटलेलं आहे की असं बोलले असतील तर पक्ष त्यांचा विचार करेल, पण त्यांच्यासाठी माझ्याकडे एक काम आहे. स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ते ओबीसी आरक्षणाचे ते काम आहे. आपल्यासाठी तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा, गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल. ती तसंच कामाला लावतो लोकाला. अलिबाबा तसलेच कामाला लावतो, म्हणजे त्याला खेळायला रान मोकळं राहतं ना मागं. त्याला तेव्हा असं ना फुकटात जातीचा उपयोग करून घेतो. फुकटात कोणत्याही धनगरांचा असेल, मराठ्यांचा असेल, मायक्रो ओबीसी असन, ओबीसी असन, लमानी समाज असन, रजपूत कायकडी असन, या अशा गरीब ज्या जाती आहेत ना, यांचा फुकटात उपयोग करून घेतो तेव्हा त्याचा साधितो. त्याला तेवढं ते लय भारी जमतं गेम. बोलून लोक कामाला लावायचे आणि आपण मात्र हमेशा सत्तेच्या जवळ राहायचं. सगळ्यात नासका ओबीसीला डाग असन तर छगन भुजबळ. दादांगे यांच्या मुलाखतीचा भाग आम्ही हायकोर्टापुढे मांडू असं सुद्धा छगन भुजबळ म्हणतात. दसऱ्यापर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी दडपशाही होते हे देखील कोर्टात मांडू, म्हणजे तुमच्यावरती त्यांनी निशाणा साधलाय. त्याला काय येतंय रे दुसरं? त्याला काय येतंय दुसरं? अलिबाबाला ते नासकं सगळ्या दुनियाचं, सगळं ओबीसीचं मराठीचं वाटोळं करून ठेवलं. त्याला ह्या पापाची फेड करावं लागणार आहे. न्यायदेवता का तुझसाठी नाही, सगळ्यांसाठीच आहे. काय नाही, त्याच्यावर काही ध्यान देत नाहीत आम्ही. दादा, तुम्ही एक आरोप केला होता की भुजबळ यांच्या डोक्यावर फडणवीसांचा हात आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिलेले भुजबळांनी की आपल्यावर जनता जनार्दनाचा हात आहे. यायचं जनार्दन काय याचं? कोण जनता नाही, जनार्दन नाही, तुकाराम नाही, कोणीच नाही, एकनाथ नाही, कोणी नाही. तो ह्या डोक्यावर पापाचा हात आहे. आता पापाचा घडा भरलेला आहे तो, कारण तो इतकं पाप केलं आहे. गोरगरीब ओबीसीच्या, गोरगरीब मराठ्यांच्या, दलित मुस्लिमांच्या मध्ये नुसते हमेशा वादं लावले. त्याच्यामुळं तो इतका तुला लय भोगावं लागणार आहे. आणखी तू थांब जरा, बघ आता सुरुवात झाली. दादा, मला सुनावणी होती, ती सुनावणी घेण्यास खंडपीठाचा नकार दिलेला आहे. काही तांत्रिक अडचण असल्यामुळे या ज्या याचिका आहेत त्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी येऊ शकत नाही. काय मी त्यात बघितलं नाही. ते न्यायालयीन प्रकरण आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार पण नाही आहे. आणि काय ऑर्डर झाली काय नाही ती पण आपण बघितली नाही, आणखीन हातात पण आली नाही ती ऑर्डर. पण सरकार आहे, सरकारची जबाबदारी. सरकार हैदराबादचं गॅझेटियर नुसार काढलेला GR टिकवणार. मराठी आरक्षणात जाणार, कोणाचा बाप आडवा येऊ दे, मराठे जाणार. फक्त मराठ्यांनी नवीन GR नुसार अर्ज दाखल करणं गरजेचं. हे सगळ्या मराठ्यांनी आपण आपल्या गावाच्या जवळ असलेल्या तालुक्यात मोठी बाजारपेठ असली तर तिथं सेतू केंद्र आहे, तिथून स्थानिक चौकशी अहवाल आणावं. त्यानुसार कागदपत्र जमा करून कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं. यासाठी सगळे कागदपत्र जमा झाल्याच्या नंतर त्यांनी तहसीलदाराकडे अर्ज द्यावा. नवीन GR नुसार मराठ्यांनी अर्ज करायला सुरुवात करावं. त्यांच्या कुळात कोणाकडं कुणबी प्रमाणपत्र असलं, समान आडनाव असणाऱ्या बांधवांकडे असलं तर त्यांनी त्यांचं शपथपत्र घेऊन अर्ज दाखल करावं. मराठ्यांच्या लोकांनी आरक्षणापासून वंचित राहू नये. दादा, हा प्रश्न असा आहे की रात्री जालन्यातील नीलमनगर भागामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची अज्ञातानं स्कॉर्पिओ गाडी जाळून टाकलेली आहे, पेट्रोल टाकून. आणि यामध्ये त्यांनी तुमच्यावर असा आरोप केलेला आहे की ही मनोज जरांगे यांच्या समर्थकांचा कट आहे. जर अशा तुम्ही आमच्या गाड्या जाळत असाल तर मनोज जरांगे यांचं घर आणि गाड्या जर जाळल्या तर मग आमचं नाव घ्यायचं नाही. हे बघा, मी तरी काय असले कामच नाही करीत.
कोणाचे घर गाड्या जाळण काय करण काय कर. मग रोखोक असतं सगळं. असले धंदे मी करतच नाही. कोण म्हणलं पण ते कोण आहे? नवनाथ वाघमारे. आणि ते कोण आहे? ओबीसी आंदोलक. मला वाटलं ते कालचा विषय झालेला विचारताय. नाही नाही. आणि त्याचं कोण जाळी? त्याचं जाळायला काय? महाघराचं काय म्हणला देऊ? जरांगे यांचं घर जर जाळलं किंवा गाड्या जर जाळल्या तर मग आम्हाला पुन्हा काही म्हणू नका, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. मी कुको लावायला माणूस ठेवीन का घरात एखादा? हां, एकतर आपण असले हिजडे धंदे करीतच नाहीत. कोणाच्या गाड्या जाळण, कोणाच्या पाठीमागून वार कर, काय करायचं ना. अस्सल मराठ्यांची अवलाद आहे. समोरासमोर करतो काय करायचं ते, मागं फागं नाही. आणि माझ्या घरापर्यंत ते स्वप्न बघू बी नका. नीट भाकरी चटणी खा. हो, ते कोणी असलं तरी कुकू लावायला माणूस नाही सुटत. मी कुकू लावायला मराठ्यांची अवलाद आहे आमची. आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही. मग आम्हाला उगं खवळायचं नाही. आणि कोण आहे ते आम्हाला माहीत आहे. छगेन सांगितलं असं, ते म्हणलं असं तिकून त्याने सांगितलं असं लोकांच्या घरं जाळ्यावर म्हणून. दुसरं कोण सांगणार आहे? त्याला ना दे तेवढा. घरं जाळायचं, स्वतःचं बीडचं हॉटेल पेटून द्यायचं, त्याचंच आहे ते. तो पार्टनर आहे जाऊन मागितलेच मी त्या कागदपत्र. त्याच्या कोणाच तरी पोराच्या का कोणाच्या नावावर आहे जाऊन ते हॉटेल. म्हणून त्याचा एवढा जीव चालला होता मागं. तेच जाळी ते, तेच त्याचा विमा उचले तेच दुसऱ्यावर आरोप करतेत. ते ना दे ते त्यांनी सांगितलं असेल. ते अलिबाबाने यावल्याचे त्याला असले हिजडे चाळे करायची लय सवय. ते यावल्यावाल्या त्यांनी सांगितलं असं घरं जाळ्या म्हणून. ये ना घरं जाळा. दादा, आता मागणी अशी आहे की राज्यभरामध्ये पाऊस होतोय, मराठवाड्यातही जोरदार पाऊस होतोय, ढगफुटी होतीये. अशा परिस्थितीमध्ये तुमची सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काय मागणी राहील? आता ओला दुष्काळ जाहीर करणं खूप गरजेचं आहे सरकारला. कारण शेतकरी खूप संकटात आहे आता. आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, शेतकऱ्याच्या म्हणणं जे नुकसान झालं आहे ते म्हणणं ऐकून घ्यावं. आणि त्या पद्धतीनं सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई तातडीनं देणं गरजेचं आहे. तुम्ही पंचनामे लय दिवस करणार, परत तुमच्या काही त्रुट्या निघणार, तुमच्या काही कायदे आड येणार, त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचं वटळं होऊन जाणार. त्यामुळं कसलाच विचार न करता आता सरसकट शेतकऱ्यांना जे नुकसान झालं आहे ते शेतकऱ्यांकडून ऐकून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याला त्या धर्तीवर मदत करावी. कारण नुकसान झालं लाखाचं आणि तुम्ही द्यायचे 3,000, याला काही अर्थ नाही. शेतकरी खूप अडचणीत आहे. आणि एवढ्या वेळेस, कारण ही पूर्ण राज्यात झालं आहे, त्यामुळे एवढ्या वेळेस सगळ्या शेतकऱ्याला सरकारने सांभाळावंच. कसल्याही निधीचा त्याचा विचार सरकारनं करू नये. तुमची निधीची अडचण आहे किंवा नाही हे कारणं सांगून शेतकऱ्यांना दुःखात ठेवू नका. शेतकऱ्यांचं दुःख किमान एवढं वेळेस वाटून घ्या. काही भागात झालं तर काय वाटत नाही, काही भागात राहिलं तर काय वाटत नाही, पण आता हे सगळ्या महाराष्ट्रातच अतिवृष्टीसारखं झालं आहे. त्यामुळे एवढ्या वेळेस मात्र शेतकरी मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने सांभाळावा. कुणबींचे बोगस दाखले देण्यासाठी सरकारमधलेच काही मंत्री यंत्रणांवर दबाव आणतायत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. त्यामुळं ओबीसी आरक्षणाला हा धक्का लावणारा जो शासन निर्णय तो रद्द करा अशी देखील मागणी त्यांनी केली. त्याला लय जो बुळबुळ सुटली सध्या. राहुल गांधीला काँग्रेसने सध्या लयच मराठ्याच्या आरक्षणावर उचलून धरलंय. तुम्हाला दाखवावं लागतं का काँग्रेसवाल्याला मराठ्याचं हिसका? मग तुम्हाला तुमचं पोट नाही भरलं काय की? कारण त्याला सांगितल्याशिवाय ते नाही करू शकत. काँग्रेस सध्या लयच मराठ्याच्या लेकरांच्या मुळावर उठलं आहे. मराठ्यांचं वाटोळं व्हावं यासाठी राहुल गांधी आणि त्यांचं काँग्रेस सध्या लयच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं मागं लागलं आहे. इथं मराठ्याशिवाय पक्ष नाही भाऊ. नसता तुमचा सुपडा साफ होईन पक्षाचा, गुंडळून सगळ्यात दिल्लीला न्यावं लागेल महाराष्ट्रातून तुम्हाला. ते बघावंच लागेल मग आम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.